विनंती करेन की आपले शुभार्थी आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. ढोलकी वादक ढोलकी वादक आले असते तर मार शाबास रे अथर्व. त्याचप्रमाणे श्री अमरजी खोरे आणि त्याचप्रमाणे श्री संदेशजी खोरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे श्री शशिकांतजी कांसरे आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठात येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बरोबर आमच्या समोर जो काही क्रीडा रसिक आहे आमचे प्रीतीजी आरेकर सर त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्या ठिकाणी जो काही क्रीडा रसिक आहे आपण कृपया पाठीमागे जायचे. ज्या ठिकाणी आम्ही बांबू लावलेले आहेत त्यांच्या इथून पाठवून आपण त्या ठिकाणी या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. थोडंसं मंडळाला सहकार्य करा, थोडंसं पाठीमागे सरकून घ्या. त्याचप्रमाणे श्री सुनीलजी चोगले आपण देखील उपस्थित आहात. आपल्याला देखील विनंती आहे सुनीलजी चोगले आपण त्या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला विनंती आहे की आपण थोडंसं क्रीडा रसिकांना पाठीमागे सरकून घ्यायचंय. थोडंसं सहकार्य करा क्रीडा रसिक. अजून खूप सारे सामने या ठिकाणी खेळवायचे. मी काय बोल पद्माबाई ओमसाई क्रीडा मंडळ वर्णन कांगणेवाडी यांच्या संकल्पनेतून साकारवणारी भव्य तालुकास्तरीय 60 किलो वजनी गटातील कबड्डीची स्पर्धा या ठिकाणी अनुभवायला मिळते. कालची जी स्पर्धा आपण पाहिली या संपूर्ण मंडळाची, कालच्या स्पर्धेमध्ये कालच्या मॅचेसमधून आपण एक संघ पाहिला जो मात्र संपूर्णपणे वर्चस्व काल मात्र गाजवताना पाहायला मिळाला. कालचा दिवस ज्यांच्या नावावरती राहिला असा खेमरा झरणे संघ या संपूर्ण स्पर्धेची फायनलची फेरी गाठण्यात यश आलंय त्या संघाला. आज आपण सामने पाहतोय ते कुठेतरी अजून देखील पहिल्या फेरीतील सामने या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यानंतर दुसऱ्या फेरीत आपण जाणार, त्यानंतर एक सेमीफायनलची फेरी आणि त्यानंतर एक फायनलचा सामना या मैदानावरती आपल्याला अनुभवायचा आहे. अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये आज खूप सारे महत्वपूर्ण सामने या ठिकाणी खेळले जाणार आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला आजच्या सायंकाळच्या सत्रातील तिसरा सामना काळकाई खेमेश्वर कुंभे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीराम कर्दे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी हाय व्होल्टेज ड्रामा या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल. बलाढ्य संघ आहेत दोन्ही देखील आणि या बलाढ्य संघाच्या माध्यमातून अगदी चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी सादर होताना पाहायला मिळेल. मान्यवरांची उपस्थिती आज आपल्याला संपूर्ण स्पर्धेसाठी प्रामुख्याने लाभली आहे. या सर्व मान्यवरांचं देखील पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि त्याचप्रमाणे क्रीडा रसिक आपण देखील उपस्थित आहात. आपलं देखील आमच्या मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपण जाऊयात पुन्हा एकदा या वडण गावच्या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये ज्या ठिकाणी दोन बलाढ्य संघ या ठिकाणी त्यांचा खेळ सादर करताना पाहायला मिळतात. यावेळेस मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेदांत शिवण या खेळाडूला या ठिकाणी टिपण्यात यश आलंय. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून. राकेश या खेळाडूला आपण पाहतोय सातत्याने खुल्या गटाच्या स्पर्धा अगदी सुरेखरित्या खेळतो. या ठिकाणी सज्ज झालाय वजनी गटातील ही स्पर्धा खेळण्यासाठी श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला निर्भय माने या खेळाडूला देखील आपण पाहतोय. या खेळाडूवरती देखील नजरा असलेल्या क्रीडा रसिकांच्या अगदी चांगल्या दर्जाचं प्रदर्शन गतवर्षीपर्यंत हा करत आलेला खेळाडू आहे. यंदाच्या अंगामध्ये थोडासा बॅकफुटला या स्पर्धेमध्ये अगदी चांगल्या दर्जाचा खेळ करण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या बाजूला वेदांत शिवण या खेळाडूला आपण पाहतोय जो की सध्या स्थितीमध्ये बॅकलाईनच्या पाठी बसलाय. जर्सी क्रमांक 12 या खेळाडूने किशोर गटाचं रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय. असा खेळाडू सातत्याने कुंभे संघाच्या माध्यमातून अनेक स्पर्धा अगदी चांगल्या रीतीने खेळताना पाहायला मिळालाय. परंतु यावेळेस मात्र अथर्व टिके मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झालाय. किती गुणाची कमाई असेल काउंटडाऊन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मल्टी पॉइंट रेड या ठिकाणी पाहायला मिळते. 2 गुणाची कमाई या ठिकाणी पाहायला मिळाली. सक्सेसफुल कामगिरी अथर्व या खेळाडूच्या माध्यमातून आणि खूप मोठा खिंडार श्रीराम कर्दे संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळतोय. आणि त्याच दरम्यान तिसऱ्या चढाईची इशारत होतीये. तिसऱ्या चढाईसाठी निर्भय माने या खेळाडू सज्ज झाला. अथर्व शिकवण त्या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करेल. सक्सेसफुल कामगिरी केली जाईल. गुणाची कमाई होतीये कुंभे संघाकडे.
हो नुसता असा जोर टाकतो गालपाटले आहे का या ठिकाणी पुन्हा एकदा अथर्व हा खेळाडू सज्ज होतोय जर्सी क्रमांक 18 डोकी खाली घ्या पुन्हा एकदा सज्ज होतोय चांगल्या दर्जाचा खेळ या खेळाडूच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळतो एक मल्टी पॉईंट रेट देखील पाहायला मिळाली या ठिकाणी सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये चढाई सुचवली जाते यावेळेस मात्र आपण पाहतोय तर माघारी पडते रिकाम्या हाताने या ठिकाणी माघारी परतलाय त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा राकेश या खेळाडूला आपण पाहतोय चढाई मार्गवरती पाचारण केलं जाते परंतु हा खेळाडू प्रामुख्याने डिफेन्स मार्गवरती त्याची भूमिका बजावताना श्रीराम करते संघासाठी आपण पाहिलाय यावेळेस मात्र चढाई मार्गवरती पाचारण केलं जात आहे आणि श्रीराम करते संघाचे महत्वपूर्ण चढाईपटू मैदानाच्या बाहेर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा अथर्व या खेळाडूला वारंवार चढाई मार्गवरती पाचारण केले जात आहे सातत्याने चढाई मार्गवरती पाचारण या ठिकाणी केलं जात आहे श्रीराम या ठिकाणी काळकाई खेमेश्वर कुंभे संघाच्या माध्यमातून श्रीराम करते संघाच्या डिफेन्समध्ये आपली चढाई सजवली जाते राकेश वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय तर पदेला इथे पाहायला मिळालं अथर्वच्या माध्यमातून परंतु इतकासा प्रयत्न करताना पाहायला मिळाला नव्हता एक व्हॅलिड रेड करून माघारी परतोय सबोता थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न कुंभे संघाचा या ठिकाणी पाहायला मिळेल पण सध्या स्थितीमध्ये एका गुणाची नाममात्र आघाडी ही कुंभे संघाकडे पाहायला मिळते या ठिकाणी डिफेन्स एकवटेल सक्सेसफुल कामगिरी पुन्हा एकदा कुंभे संघासाठी केली जाईल एका गुणाची भर पडते थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण करतोय जर्सी क्रमांक 18 अथर्वला आपण पाहतोय टॅकल काढण्याचा प्रयत्न फसलाय आणि एका चढाईमध्ये तब्बल 4 गुणाची कमाई होईल 2 खेळाडूंना स्पर्श करत या ठिकाणी ऑल आउट दिला जातोय कुंभे संघानं श्रीराम करते संघावरती त्याचप्रमाणे दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे खजिनदार श्री सुयोगजी लाले आपल्याला देखील विनंती आहे आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय श्री सुयोगजी लाले आपल्याला विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय वेदांत हा खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व किशोर गटामध्ये करणारा खेळाडू या ठिकाणी लात मारून गड टिपल्याचा दावा केला जातो आणि सक्सेसफुल देखील होईल डिफेंडर या ठिकाणी पुन्हा एकदा सुखरे गुणाची कमाई होईल पुन्हा एकदा कुंभे संघाच्या खात्यामध्ये स्कोर कार्ड ऐकूया ज्या ठिकाणी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 13 या गुणसंख्येवरती कुंभेचा संघ आहे तर 5 या गुणसंख्येवरती या ठिकाणी श्रीराम करते हा संघ पाहायला मिळतोय पहिल्या सत्राच्या खेळामध्ये श्रीराम करते संघाला बॅकफुटला ढकलण्याचं काम या ठिकाणी केलंय ते मात्र कुंभे संघाच्या माध्यमातून याच्या अगोदर आपण कुंभे गावातून अजून एक संघ बघितला खेमेश्वर कुंभे सातत्याने सय्यद गावकडकर हा खेळाडू त्या संघाचं प्रतिनिधित्व करतो तो संघ सातत्याने गेली अनेक स्पर्धा अनुपस्थित आहे परंतु गत वर्षीपासून काळकाई खेमेश्वर कुंभे या संघाला आपण पाहिलं वेदांत शिवण आणि अथर्व हे 2 खेळाडू या संघाचं प्रतिनिधित्व करतात अगदी चांगल्या दर्जाचा खेळ सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून सातत्याने अनेक स्पर्धा आपण पाहतोय आज या ठिकाणी संधी आहे वजनी गटातील स्पर्धा आपण खेळतोय नवोदित खेळाडूंना या ठिकाणी संधी दिली जाते आज या संपूर्ण स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याचं यश या ठिकाणी स्वप्न सातत्याने पूर्ण करण्याची संधी असेल प्रत्येक संघाला परंतु या ठिकाणी डिफेन्स पुन्हा एकदा सक्सेसफुल कामगिरी करेल का अथर्व शिकवण या खेळाडूचा ऍडव्हान्स टॅकल त्या ठिकाणी सक्सेसफुल होतोय सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 5 या चढाईपटूला रोखण्यात यश आलंय सुरेख कामगिरी चढाई मार्कवरती डिफेन्स मार्कवरती या ठिकाणी जर्सी क्रमांक 12 या खेळाडूच्या माध्यमातून वेदांत हा खेळाडू या ठिकाणी अगदी दमदार प्रदर्शन करतोय व्हॅलिड रेड करण्याचा प्रयत्न कुंभे संघाच्या माध्यमातून अथर्व माघारी परतलाय गुणाची कमाई यावेळेस मात्र होत नाहीये एक शांत सेमी खेळ करत माघारी परततोय दुसऱ्या बाजूने श्रीराम करते संघ देखील या ठिकाणी थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करेल त्या दरम्यान पंचाचा इशारा येतोय तिसरी चढाई थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण करेल जर्सी क्रमांक 12 वेदांत हा खेळाडू कुंभे संघाच्या माध्यमातून 4 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आपले खेळ या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु डिफेन्स या ठिकाणी एकवटलाय राकेश या खेळाडूंना डिफेन्सला सुरुवात केली आणि सक्सेसफुल कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते वेदांतला रोखण्यात यश आलं या ठिकाणी आपण पाहतोय निर्भयला आपण पाहतोय निर्भय माने हे नाव सातत्याने चर्चेत राहिलं या दापोली तालुक्याच्या कबड्डीच्या पटलावरती गत वर्षीचा हंगाम या खेळाडूंना गाजवलं होतं आणि आज मात्र पुन्हा एकदा
कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी एक मल्टी पॉईंट रेड पाहायला मिळाली निर्भय या खेळाडूच्या माध्यमातून. प्रतिस्पर्धी संघाच्या डिफेंडरला स्पर्श करत आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या बाजूला अथर्वचा देखील आक्रमक खेळ पाहायला मिळतोय. एका बाजूला अथर्वला पाहतोय तर दुसऱ्या बाजूला निर्भयला पाहतोय. सातत्याने साडेमार्कमध्ये गुणाची कमाई केली जाते आपापल्या संघासाठी. या ठिकाणी पुन्हा एकदा निर्भय स्वतःच्या डाव्या कॉर्नरमध्ये आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतोय. माघारी परतलाय व्हॅलिड रेड. या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होईल अथर्व. जर्सी क्रमांक 18 कुंभे संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते. अथर्व मात्र माघारी परतलाय. रिकाम्या हाताने एक व्हॅलिड रेड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. समोर एका बाजूने कुंभेचा संघ थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करेल, दुसऱ्या बाजूला कर्दे संघाला या ठिकाणी आक्रमण करण्याची आवश्यकता आहे. निर्भय या ठिकाणी प्रयत्न करतोय. व्हॅलिड रेड दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. संबोधन थर्ड रेड मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. दोन्ही संघाच्या माध्यमातून खेळाची गती थोडीशी स्लो करण्याचा प्रयत्न आहे. विश्रांती मागून घेतली. थर्ड रेड तिसरी चढाई श्रीराम कर्दे. जर्सी क्रमांक 14 खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय आक्रमण करण्यासाठी. स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती या ठिकाणी खेळायला सुरुवात केली. अजून एक लेफ्ट रेड या ठिकाणी श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून इंट्रोड्यूस होतोय, परंतु त्याला मात्र या ठिकाणी सक्सेसफुली चेरबंद केलं जात आहे. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. राज्याच्या सेमीफायनलला चिऱ्यांच्या पलीकडे राहिलं. चला या ठिकाणी दुसऱ्या हाफकडे आपण वळतोय. दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. श्रीराम कर्दे संघ आतापर्यंत थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतो या संपूर्ण मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी थोडासा फ्रंट फुटला कुंभेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्भय माने या ठिकाणी प्रयत्न करतोय, परंतु सातत्याने यश मिळत नाही. या ठिकाणी अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न आहे. परस्यूट या ठिकाणी थोडासा मागत पडलाय. परस्यूट करण्याचा प्रयत्न फसला त्या ठिकाणी अथर्वचा. अथर्वला मात्र या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी जावं लागेल. त्याचप्रमाणे श्रीराम कर्दे संघाच्या पाठीमागे जे काही क्रीडा रसिक खुर्चीमध्ये अस्वस्थ झालेत, कृपया आपल्याला विनंती असेल त्या खुर्च्या फक्त आणि फक्त संघ व्यवस्थापकांना आहेत. कृपया आपण त्या ठिकाणी थोडंसं बाजूला व्हा, मंडळाला सहकार्य करा. व्यासपीठावरती उपस्थित या ठिकाणी आपण सन्मानित करतोय दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार श्री सुयोगजी लाले यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. साहेबांना विनंती आपण आपला सन्मान स्वीकारायचा आणि सन्मान करण्यासाठी विनंती करेल. श्री सचिनजी चोगले आपल्याला विनंती करतो आपले शुभ हस्ते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे आणि आमच्या या संपूर्ण स्पर्धेचे आश्रयदाते श्री संजयजी थोरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील मी या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. श्री विजयजी चोगले आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी थोरे साहेबांचा सन्मान करायचा आहे.
त्याचप्रमाणे आमच्या वाडीतील एक ज्येष्ठ नागरिक ज्यांनी सातत्याने आपल्या वडणगावची जी काही प्रामुख्याने पदं आहेत ती भूषवली आणि त्याचप्रमाणे आपल्या वाडीची देखील काही प्रामुख्याने पदं आहेत ती भूषवली आहेत असे आमच्या वाडीचे ज्येष्ठ नागरिक श्री तुकारामजी कांगणे यांचा देखील या ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान करतोय आणि त्यांना विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. श्री विजयजी चोगले आपल्याला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचंय. सन्मानाचं स्वरूप असेल मायेची शाळ श्रीफळ पुष्प देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. मैदानावरील सामना संपताच यानंतर होणारा आजच्या सायंकाळच्या सत्रातील पहिल्या फेरीतील चौथा सामना म्हणजे शेवटचा सामना त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात करू. पहिल्या फेरीतील चौथा सामना सीमादेवी सालदुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ. सीमादेवी सालदुरे श्री चंडिका दाभोळ खेळण्याच्या दृष्टीने पंचाच्या माध्यमातून मला पहिला पुकार या ठिकाणी दिला जातोय. सीमादेवी सालदुरे श्री चंडिका दाभोळ या ठिकाणी डिफेन्स मार्कवरती चूक घडली आहे. गुणाशी कमाई या ठिकाणी होती श्रीराम करदे संघाच्या खात्यामध्ये. ऑफिशियल नाही टाइम आउट घ्यायला लागेल. ऑफिशियल नाही टाइम आउट घ्या परत आतमध्ये येणार नाही तो त्याला चेंज या ठिकाणी चेंजेस पाहायला मिळाले श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून. पण दुसऱ्या बाजूला कुंभे संघासाठी थर्ड रेड आहे. तिसऱ्या चढाईसाठी चढाईपटू या ठिकाणी पाचशे केला जातोय कुंभे संघाच्या माध्यमातून. समोर बलांडे असा करदे संघाचा डिफेन्स देखील पाहायला मिळतोय. बॅक किक मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. डिफेन्स आतापर्यंत संयम बाळगलाय. गुणाची कमाई करणं चढाईपटूसाठी तितकं शनिवारी या ठिकाणी पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय जो की गुणाची कमाई श्रीराम करदे संघाच्या खात्यामध्ये करून देईल. चढाईपटू या ठिकाणी बाद होईल. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 या खेळाडूला सातत्याने चढाई मार्कवरती पाचशे केलं जात आहे. समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे. या 5 खेळाडूंच्या डिफेन्सला वेधणं थोडंसं कठीण श्रीराम करदे संघाच्या चढाईपटूने आतापर्यंत पाहायला मिळतोय. जो एक ऑलआउट घेतला गेला त्या ऑलआउटची परतफेड करणं तितकंच महत्वपूर्ण आहे या मॅच मध्ये श्रीराम करदे संघासाठी. स्कोर कार्ड ऐकूयात. 11 या गुणसंख्येवरती श्रीराम करदे तर 18 या गुणसंख्येवरती या ठिकाणी कुंभेचा संघ पाहायला मिळतोय. परतफेड या ठिकाणी करावी लागेल एका ऑलआउटची. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक आवश्यक आहे श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून. परंतु दुसऱ्या बाजूला अथर्व हा खेळाडू अगदी आक्रमक सातत्याने गुणाची कमाई करतो. अथर्व या खेळाडूंना कुंभे संघाला चढाई मार्कवरती तर वेदांत या खेळाडूंना कुंभे संघाला डिफेन्स मार्कवरती आतापर्यंत सुरक्षित कामगिरी करून दिली आहे. त्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय त्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो मात्र कुंभे संघाचा या ठिकाणी 19 या गुणसंख्येवरती पाहायला मिळतो आणि अजून एका गुणाची कमाई केली जाईल. 20 या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचला कुंभेचा संघ. सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी पाहायला मिळते. यावेळेस मात्र कुंभे संघाच्या डिफेंडरना जर्सी क्रमांक 8 या खेळाडूने भूमिका बजावली आहे. चढाईपटूला रोखण्यात यश आलंय त्या ठिकाणी आपण पाहतोय. ते मात्र कुंभे संघाच्या डिफेन्सला सामना या ठिकाणी झुकत चाललाय कुंभे संघाकडे. चढाईपटू पुन्हा एकदा सज्ज होतोय करदे संघाच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी मिड लाईन क्रॉस केली जाते. किती गुणाची कमाई असेल. चूक घडली मैदानाच्या आतमध्ये. सक्सेसफुल झालाय श्रीराम करदे संघाचा चढाईपटू. काउंटडाऊन सुरू आहे.
किती गुणाची कमाई केली जाईल? या ठिकाणी सुपर रेड पाहायला मिळते. तब्बल 3 गुणाची कमाई या ठिकाणी श्रीराम करदे संघासाठी. खूप मोठा खिंडार या ठिकाणी पाडला गेला चढाईपट्टूच्या माध्यमातून. कुंभे संघ या ठिकाणी आपण पाहतोय तर बॅकफुटला गेलाय. मोमेंटम शिफ्ट झालाय श्रीराम करदे संघाकडे. या मोमेंटमचा वापर या ठिकाणी केला जाईल का? बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे अथर्वच्या माध्यमातून. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 20 या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचलाय कुंभेचा संघ, तर 14 या गुणसंख्येवरती या ठिकाणी आपण पाहतोय तर करदेचा संघ आहे. कमबॅक करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. एक मल्टी पॉइंटेड सुपर रेड पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गिअर चेंज करावे लागतील. आतापर्यंत श्रीराम करदे संघाशी जो खेळ आपण पाहतोय तो मात्र पहिल्या गिअरवरती चाललाय. या ठिकाणी टॉप गिअर टाकावा लागेल. टॉप गिअरवरती सध्या स्थितीमध्ये आपला संघानं खेळ चालवावा लागेल. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय जेरबंद केलंय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. निर्भय माने या खेळाडूला जेरबंद करण्यात यश. पुन्हा एकदा आपण पाहतोय तर कुंभे संघाच्या माध्यमातून थर्ड रेड या ठिकाणी कुंभे संघासाठी आहे. मागच्या चढाईमध्ये गुणाची कमाई केली गेली असेल तर कुठेतरी आपण पाहतोय मोमेंटम राहिला असता करदे संघाकडे, तर तो कुंभे संघ या ठिकाणी पलटवार करू देत नाहीये. तो मात्र करदे संघाला सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. सीमादेवी सालदुरे, श्री चंडिका दाभोळ खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. सीमादेवी सालदुरे, श्री चंडिका दाभोळ. पुन्हा एकदा त्या चढाईपट्टूला आपण पाहतोय. चढाईपट्टूने एक सुपर रेड सजवली होती या मॅच मध्ये. हा खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस मात्र गुणाची कमाई होत नाहीये. यावेळेस रिकाम्या त्यांना माघारी परतला. चला या ठिकाणी थोडासा डाव घसरलाय श्रीराम करदे संघाचा. बॅकफुटला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. तर वर्चस्व या ठिकाणी राहिलंय ते मात्र कुंभे संघाचं विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना पाहायला मिळतोय. अथर्वचा एक जबरदस्त परफॉर्मन्स मॅच मध्ये पाहायला मिळाला. तर वेदांतचा डिफेन्स मार्कवरती अगदी सुंदर कामगिरी पाहायला मिळाली. जर्सी क्रमांक 4 या खेळाडूसाठी देखील तितकाच महत्वपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये कुंभे संघासाठी. त्याचप्रमाणे जर्सी क्रमांक 8 या खेळाडूसाठी देखील तितकाच महत्वपूर्ण राहिला. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. शेवटच्या 3 मिनिटांमध्ये गेलेला सामना या ठिकाणी गुणाची कमाई केली जाते. सीमादेवी सालदुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चंडिका दाभोळ खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. सीमादेवी सालदुरे, श्री चंडिका दाभोळ. शेवटच्या काही मिनिटांमध्ये गेलेला सामना. एका बाजूला थोडासा वेळ काढून खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला थोडासा आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाईल. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 5 या खेळाडूला पाचारण केलं जाते. समोर 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे. प्रयत्न या ठिकाणी केले जातील. गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असेल, परंतु डिफेन्सला रोखावं लागेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय सक्सेसफुल डिफेन्स आहे. वेदांतने या ठिकाणी मात्र चढाईपट्टूला रोखलाय. सुरेख कामगिरी केली जाते. दरम्यान थर्ड रेड. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे आणि तिसऱ्या चढाईसाठी वेदांत या खेळाडूला पाचारण केलं जात आहे. 23-15 हे स्कोर कार्ड या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स. गुणाची कमाई होईल श्रीराम करदे संघाकडे. आक्रमणासाठी पुन्हा एकदा लगेच निर्भय माने या खेळाडूला पाचारण केलं जाते. 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स. अँकल होल्ड या ठिकाणी केला गेला होता आणि त्यानंतर मात्र डिफेन्स एकवटलाय. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट. सीमादेवी सालदुरे, श्री चंडिका दाभोळ तुम्हाला तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताच त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. तुला या ठिकाणी चेंजेस पाहायला मिळाले श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून. एक नवोदित खेळाडूला या ठिकाणी संधी दिली जाते.
सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता पाहायला मिळते. कुंभे संघाने आपला पहिला विजय या ठिकाणी नोंदवला. पंचांचा इशारा येतोय, सामना संपेल. काळकाई खेमेश्वर कुंभे हा संघ या ठिकाणी विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन.